नमस्कार, बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत परतूर येथील जीवनदायी रुर्बन निधी या बँकेमध्ये। या बँकेतर्फे प्रतिवर्षी JTS अर्थात जीवनदायी टॅलेंट सर्च स्पर्धा जी आहे ती आयोजित केली जाते। या स्पर्धेच्या संदर्भातली जी काही इत्यंभूत माहिती आहे या बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक श्री राजकुमारजी यादव सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। सर, काय सांगाल स्पर्धेविषयी? या जीवनदायी निधीची मागच्या 7 वर्षापूर्वी स्थापना झाली। तर आपण दरवर्षी वर्धापन दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्तानं आपण JTS स्पर्धा परीक्षा म्हणजे जीवनदायी टॅलेंट सर्च ही परीक्षा आपण आयोजित करतो। या परीक्षेचं स्वरूप आणि याची पार्श्वभूमी याच्यासाठी आपण असं सांगता येईल की आपल्या इथले जे विद्यार्थी आहेत 5वी ते 9वी या विद्यार्थ्यांना ज्या भविष्यात पुढे ज्या परीक्षा द्यायच्या त्या परीक्षेचा सराव व्हावा या उद्देशानं एक सामाजिक कार्य म्हणून आपल्या निधीनं हे कार्य हाती घेतलेलं आहे। दरवर्षी आपण ही स्पर्धा आयोजित करत असतो आणि मागच्या 2 वर्षापासून आपण आष्टी आणि परतूर या 2 ठिकाणी ही परीक्षा आयोजित करत असतो आणि या दोन्ही ठिकाणच्या केंद्रावरील जे स्पर्धक आहेत त्यांना स्वतंत्र बक्षिसाचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे आणि हे बक्षीस वितरण आपण दरवर्षी वर्धापन दिनाच्या दिवशी आपण वितरित करत असतो। तर या वर्षीचं जे परीक्षेचं ठिकाण आहे ते आहे योगानंद माध्यमिक विद्यालय परतूर आणि आष्टी येथील परीक्षा केंद्र आहे सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय आष्टी। तर 5वी ते 9वीचे शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात आणि ही परीक्षेचं एक वैशिष्ट्य असं आहे की निगेटिव्ह मार्क सिस्टीम म्हणजे की जर तुम्हाला अंदाजे उत्तर देता येणार नाही आणि ह्या परीक्षा ज्या भविष्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा असतात तिथल्या परीक्षेचा सराव व्हावा हाच याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आपल्याला आहे। किती तारखेला तुमची स्पर्धा? तर ही परीक्षा आहे 15/2/2026 रविवार रोजी सकाळी 8 वाजता आणि परीक्षेचा वेळ आहे 60 मिनिटाचा। एकूण 100 गुणांची परीक्षा आहे आणि जे बक्षीस आहे ते प्रत्येक इयत्तेला स्वतंत्र बक्षीस आहे। 5वी मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, पहिलं बक्षीस 1001, दुसरा आहे 501 आणि तिसरा आहे 301। तर हे प्रत्येक इयत्तेला स्वतंत्र बक्षीस आणि आष्टी केंद्रावर आणि परतूर केंद्रावर दोन्हीलाही स्वतंत्र बक्षीस आहे। अतिशय छान आणि स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी जीवनदायी रुर्बन निधी या बँकेकडून सामाजिक ऋण म्हणून या ठिकाणी राबवला जातो। आपल्या चॅनलकडनं त्यांचं हार्दिक अभिनंदन। आणि या 12 तारखेला शेवट आहे नाव नोंदणी करण्याचा आणि 15 तारखेला परीक्षा आहे। नोंदणी कशा पद्धतीने करायची? नोंदणी तुम्ही मोबाईलवर सूचना देऊन करू शकता। 20 रुपये नोंदणी फीस आहे। ती तुम्ही कोणत्याही पद्धतीने फोन पे ने पाठवू शकता किंवा कोणाकडे नावही पाठवू शकता। शाखेमध्ये, आष्टी शाखेमध्ये, परतूर शाखेमध्ये दोन्ही ठिकाणी करता येईल। आपल्या चॅनलवरती हे जे पॉम्पलेट आता तुम्हाला दिसणार आहे या पॉम्पलेटवरती सर्व संपर्कासाठी नंबर दिलेले आहेत। त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे, जी नाव नोंदणी आहे ती निश्चित करू शकता। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरवा।